एसटीतली कथा आहे. बरोबर 5 वाजता एसटी निघाली म्हणजे मोटरच्या यंत्रांचा आवाज बरोबर 5 वाजता सुरू झाला आणि मेली ठेचेवर ठेच ठेचेवर ठेच असं म्हणत म्हणत सड्यावर जेव्हा आली तेव्हा 7 वाजले होते. तर सामान्यतः हे अंतर 7 मिनिटात काढलं जातं. माझ्या शेजारी बसलेल्या पॅसेंजरचा मला विलक्षण हेवा वाटत होता. माझा डावा खांदा त्याला एसटीने आंदण दिलेली उशी आहे असं बसल्यापासूनच तरी काही मिनिटात समजून करून घेतली होती. जरा मोटरला धक्का लागल्यावर तो जागा झाला आणि काय शिंची कटकट आहे अगं ए पलीकडे जाऊन झोप बघू तू असं म्हणून तो जागा झालेला झोपी गेला. आता डाव्या माणसाने घेतलेला माझ्या पायापाशी कुटुंब आसऱ्याला आलेलं होतं. त्यातल्या कर्त्या पुरुषांनी आपले 2 हात माझ्या पायावर असे ठेवले होते आणि कारभारी मुलाला थोपटून त्याचं रडं वाढवित होते आणि माझ्या 2 पायामधून एक उंच हिराची माझ्या पायामधनं एक उंच हिराची केरसुणी माझ्या नागपुडीत. अहो ही केरसुणी उभी कशाला ठेवलीत असं विचारल्यावर नाही तर हिर नाही मोडत असं म्हणून त्या माणसाने मला झाडू शिवाय झाडून टाकलेलं होतं. केरसुणी उभी कशाला ठेवली केरसुणी उभी कशाला ठेवली केरसुणी उभी कशाला ठेवली हातकंबाचा फाटा डावलून एसटी मुंबईला दिशेच्या लागल्यावर जनतेतर्फे मी जागा होतो आणि एसटीच्या वतीने ड्रायव्हर. बाकी ते सारं धावतो विश्व झोपून गेलेलं होतं. प्रत्येकाच्या स्वतंत्र झोपण्याच्या तारा होत्या. बसच्या धक्क्यामुळे बरेच जण होय 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 नाही 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 होय 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 म्हणजे साधारण भारताच्या परराष्ट्रीय धोरणासारखं 2.25 तास गेल्यानंतर माझा डावा खांदा मोकळा झाला. लोकांच्या झोपा उडत होत्या आणि एवढ्यात म्हैस 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 अशा निरनिळ्या तऱ्हेने पुढच्या सीट्याने हाका यायला लागल्या आणि अ ते न्य या कुठल्याही अक्षरात न सांगणारा असा ब्रेकचा आवाज झाला आणि मुंबई ते रत्नागिरी मुंबई ते रत्नागिरी या एसटी मधले 50 गुणसंख्येमध्ये हातामध्ये मुठी आणि जीव ठेवून हातामधले पुरुष पुरुष स्त्रिया स्त्रियो मुलं ट्रंका होल्डर कोण पेटारे फणस आंबे केरसुण्या सुप रोव्या आणि असंख्य पिशव्या यांनी आपापल्या जागा सोडल्या. आणि मग काय विचारता हो, कोणी कोणाच्या पायाशी कोणी मांडीवर अशा अवस्थेत काही सेकंद गेली. पुढच्या टायरच्या खालती म्हैस आली असं सगळ्यांना कळलं. सगळे हळूहळू खालती उतरायला लागले. अजून जीव आहे बर. मग पाणी 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 असं ऐकू आलं. सगळीकडे मंडळी धावायला लागली. अमेरिकन कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका पॅसेंजरने आपलं आपण अमेरिकन कंपनीत काम करतोय हे तरी सगळ्यांना सांगितलं होतं जवळजवळ. थर्मास उघडून तो गेल्याबरोबर त्याला वाटेत एकाने अडवला आणि एवढ्याशा थर्मासनी काय होणार आहे म्हणून तेवढंच
पाणी सतत पिऊन टाकू. थर्मास मात्र फर्स्ट क्लास हो तुमचा. अमेरिकन दिसतोय, तारीफ अधिक टोमणा हे एकदम. आता उस्मान शेखनी दुपारचं भरपूर जेवण गट बदलून आपल्या पदरात पाडून घेतलं. उस्मान शेठने बघून आनंदने उस्मान शेठच्या अल्युमिनियम डब्यामधलं आमलेट खाताना तुम्ही काही म्हणा उस्मान शेठ, सर्व धर्म सारखे आमलेट. अच्छा अच्छा, सर्व धर्म सारखे. हो, सर्व धर्म सारखे. समोरच्या दिशेने दुसरी एसटी आली. ते म्हणजे काय एक दोन एसटी वाले, दोन ट्रक ड्रायले आणि दोन बुंग्या. ते किटकिट किटकिट किट काहीतरी बोललंच पाहिजे, काय बोलतात काय माहिती. पण त्याच्यानंतर एक दुसरा ट्रक ड्रायव्हर आला. तो सरदारजी होता बरं का. त्या सरदारजीने भरपूर आपल्या मनसोक्त चौकशी करून घेतली आणि जाताना, अरे आदमी मर जाता तो कोई पता नहीं है, बॅग मर गई तो क्या हुआ इतना, आपस में मिटा लो यार, असं म्हणून तो निघून गेला. आता म्हशीचा मालक धर्मा मांडवकर तो आरडाओरडा करायला लागला. 6 महिने गेले बस घेऊन पूर्ण मान मोडली तिची. अहो मान नाही मोडली, मग असे मान हलवताना पाहिले मी तिला. कशी हलवली असेल म्हणजे काय मान नसेल मोडली. एक गळ्यावरून अख्खी एसटी गेली तिच्या. अहो गळ्यावरून अख्खी एसटी गेली असती तर गळ्याचे 2 तुकडे झाले असते. काय वाटते ते काय बोलता मिस्टर. मग तो म्हणजे भांडणं चालू. मगाशी पाहिले मी पाठीच्या हाडांचा चक्का चूर झालाय. हो ते म्हणतात मानेचं हाड, ते म्हणतात पाठीचं हाड. मग एसटी अंगावर गेल्यावर काय फक्त मानच मोडल. अहो पण एवढी हाडं मोडली तर म्हैस ओरडणार नाही का. जिभेचं हाड मोडलं असेल. परत काहीतरी हास्य त्याच्यामध्ये. फायनली पोलीस येताना दिसले. ऑर्डरलीचा चेहरा
झोपेतनं उठलेल्या माणसात का बलतात जड. त्याच्या चेहऱ्यावरनं रात्री झोप झाली नसावी, नाहीतर रात्री जरा जास्त झाली असावी, अशी पुसट शंका बऱ्याच लोकांना आली. तोंडातल्या पानातली भक्कम पिंक कोणाच्या अंगामिंगावर न पडेल याची पर्वा न बाळगता त्या गर्दीतच ते तुंकले. आणि पहिला अस्सल पोलिसी सवाल त्यांनी केला, ड्रायव्हर कोण आहे? लायसन बघू. 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 लायसन License